नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपानदेवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची, जयांची केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता. तपस्विभ्योऽधिको योगी, ज्ञानिभ्योऽप्यमतोऽधिकः. कर्मी वेष्टाधिको योगी, तस्माद् योगी भवार्जुन. पै जीव परमात्म संगमा, जयाचे येणे झाले मनोधर्मा. तो शरीरीची परिमहिमा ऐसी पावे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाच्या उपांत्य श्लोकाचा विचार आपण करत आहोत. प्रस्तुत प्रकरण प्रारंभ झालेला आहे योग भ्रष्टाच्या विषयी, की ज्यास उत्तम साधकाने जो अधिकारी उत्तम आहे, ज्याने कर्माचं नाशिवंत फल जाणल्यामुळे जो कर्म मार्गामध्ये प्रवृत्त होत नाही, तो का म्हणे त्यांची कळले आम्हा वर्म. जे जे कर्म धर्म नाशिवंत. किंवा उपासना केल्यानंतर फार झालं तर सत्य लोकापर्यंत जाता येतं, त्याही मार्गाचा त्याने स्वीकार केलेला नाही. ज्याने श्रीगुरूंची काया वाचा मनाने शरणागती करून जो अंतरंग साधनामध्ये प्रवृत्त झालेला आहे, असा उत्तम अधिकारी कुणीतरी साधक आहे, जो श्रद्धेने पराकोटीचा संपन्न आहे. परंतु परमात्म प्राप्तीकरता ज्या साधनेचा अभ्यासाचा वेग लागतो, तेवढा वेग त्याच्याकडे नाही, हे पहिलं कारण. आणि दुसरं कारण, त्याचं जर अल्प आयुष्य असेल, तशा अल्प आयुष्यामध्ये साक्षात्कार न होता जर त्याला मृत्यू प्राप्त झाला तर त्याला कोणती गती प्राप्त होते, असा भक्तराज अर्जुनाने देवाला प्रश्न विचारला. हा साधकाच्या गतीविषयी असणारा प्रश्न आहे. बाकीच्या लोकांच्या गतीविषयी प्रश्न विचारण्याचं काही कारणच नाही. ज्याला या जीवनामध्ये ब्रह्मज्ञान प्राप्त झालं, त्याला सगळ्यात श्रेष्ठ गती अर्थात मोक्ष नावाची अवस्था प्राप्त होते, ज्या पलीकडे कोणतीच गती नाही. निकृष्ट कर्म करत असेल तर नारकीय गती आहे, पुण्यकर्म करत असेल तर स्वर्गीय गती आहे, आणि पुण्य आणि पाप समान झालं तर पुन्हा मनुष्य लोकाची गती प्राप्त होते. परंतु त्यांच्याविषयी हा प्रश्न नाही. प्रश्न आहे साधकाच्या विषयी, ज्याला परमात्म प्राप्तीचा ऐक्याचा योग आलेला नाही आणि तिथपासून जो घसरला त्याला योग भ्रष्ट असं म्हणतात. त्याच्या गतीविषयी प्रश्न भगवान म्हणतात त्याचा विनाश होत नाही. नहि कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती. तो दुर्गतीला सुद्धा जात नाही, त्याला मोक्षच मिळतो. जया मोक्ष सुखी आस्था, तया मोक्षा वाचून अन्यथा गती आहे का. त्याला मोक्षा वाचून कोणती गती नाही. परंतु परमात्मन त्याला तर ती गती या जीवनात नाही मिळाली, आता नाही मिळाली, पण आगामी देहामध्ये मात्र निश्चित मिळणार. फक्त आगामी देह मिळेपर्यंत त्याला स्वर्गामध्ये मुक्काम करावा लागतो. आणि मग त्या योग भ्रष्टाचे 2 प्रकारचे जन्म आपण पाहिले आहे. एक पवित्र श्रीमंत कुळामध्ये जन्माला येणारा योगभ्रष्ट, आणि दुसरा पवित्र बुद्धिमान योगी पुरुषाच्या पण दारिद्र्य संपन्न कुळामध्ये जन्माला येणारा योगभ्रष्ट. तर दुसरा योगभ्रष्ट हा पहिल्यापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण भोगाची अनुकूलता नसल्यामुळे तो जन्माला आल्याबरोबरच तैसे दशेचे वाट न पाहता वयसीची गावा न येता. हे वर्णन कोणाचं आहे? दुसऱ्या योगभ्रष्टाचं आहे. पहिल्या योगभ्रष्टाचं वर्णन नाही. उलट तर तिथं सांगितलं आहे लांबा उगवे आगरी विभव श्रियेचा, असं त्याचं वर्णन केलं की श्रीमंतीचा ऐश्वर्य तिथं वाढतच जातं. परंतु दुसरा जो योगभ्रष्ट आहे तो अगदी बाल्यावस्थेमध्ये सर्वज्ञ भावाला प्राप्त होतो. तैसी दशेची वाट न पाहता वयसीची या गावा न येता, बाळपणीच सर्वज्ञतावरी तयाते. आणि मग त्याला सिद्ध प्रज्ञेचा लाभ होतो. सगळी शास्त्र सगळ्या प्रकारचे साधन सहज त्याचं अनुकरण करतात. आणि अनेक जन्मापासून जे जे संस्कार त्याने जतन केले किंवा संचित केले, त्या सगळ्या संस्काराचा परिपाक होऊन
सम्यक ज्ञानाच्या प्राप्तीद्वारे तो याती पराम गतीम, तो परागतीला प्राप्त होतो. ही साधना त्याने अनेक जन्मापर्यंत केली आहे. ज्ञानोबाराय त्या साधनेचा विचार प्रतिपादन करताना म्हणतात, तेने बहुती जन्मी मागिली, विक्षेपांची पाणी वळे झाडिली, मनोनी उपजत खेव बुडाली लग्न घटिका, आणि तद्रूपतेसी सुलग्न, लागोनी ठेले अभिन्न. जन्माला आल्याबरोबरच त्याचं परमात्म स्वरूपाच्या स्थितीच्या बरोबर तद्रूपता तन्मयता या स्थितीच्या सोबत त्याचं लग्न झालं. लग्न होण्याकरता लग्न घटिका बुडावी लागते. ते कार्य त्याने मागच्या जन्मामध्ये केलेलं आहे. बहुती जन्मी मागिली, जो काही पाण्यातला केर कचरा त्याला विक्षेप असं म्हणतात. पाणीवळे झाडिली, विक्षेप हाच कचरा आहे. पाणीवळे म्हणजे कचरा, तो त्याने दूर केला. आणि जन्माला आल्याबरोबरच पाण्यामध्ये ठेवलेलं जे घटिका नावाचं पात्र, त्याच्यामध्ये पाणी जर वरती आलं की ते घटिका त्या पाण्यामध्ये बुडून जाते. मग लग्न लावायला जशी हरकत नाही किंवा तो मुहूर्त आता साधला जातो, तसं त्याच्या जीवनामध्ये झालं. जन्माला आल्याबरोबरच ते लग्न घटिका बुडाल्यामुळे आता त्याचं सुलग्न लागलं. तो का म्हणे, मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवसचारी खेळी मेळी. बाबा पाठामध्ये वाक्य सांगत असतात, साधकाला ब्रह्मज्ञान व्हावं आणि त्याचं आयुष्य उरावं. जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा आनंद आहे. जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा आनंद आहे. ब्रह्मज्ञान झालं 65व्या वर्षामध्ये आणि आयुष्य होतं 70 वर्षाचं. 5 वर्ष जीवनमुक्तीचा आनंद आहे. आणि या उलट 5व्या वर्षामध्येच ब्रह्मज्ञान झालं. उरलेलं 65 वर्षाचं आयुष्य जीवनमुक्तीमध्येच आहे. आणि इथे तर असं आहे, उपजत खेव बुडाली लग्न घटिका. जन्माला आल्याबरोबरच लग्न झालेलं आहे. म्हणजे संपूर्ण आयुष्य हे जीवनमुक्तीच्या आनंदाचंच आयुष्य आहे. असा तो आनंद भोगतो. आणि हा योगी जे कृच्छ्र किंवा चांद्रायन तप करतात, व्रत करतात, त्यांच्यापेक्षाही सुद्धा अत्यधिक श्रेष्ठ आहे. किंवा ज्यांना परोक्ष ज्ञान आहे, त्या परोक्ष ज्ञानी पुरुषापेक्षा अपरोक्ष ज्ञानी श्रेष्ठ आहे. आणि अपरोक्ष ज्ञानी पुरुषापेक्षा सुद्धा ज्या योगी पुरुषाला तत्त्वज्ञान, त्याबरोबर जो मनोनाश आणि वासनाक्षयाचा अभ्यास करतो, तो पुरुष त्या 2 ज्ञानी पुरुषांपेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. किंवा जे कर्म करतात, अग्निहोत्रादी कर्म करतात, सकाम कर्म करतात, त्यांच्यापेक्षा सुद्धा हा योगी फार श्रेष्ठ. आणि म्हणून भगवान म्हणतात, तस्मात योगी भव अर्जुन. हे अर्जुना, या कारणामुळे तो योगी हो. बरं, योगी हो, अंतकरणाने योगी हो. भगवंतांनी फक्त शब्द वापरला बरं, यातला बारकावा आहे. भगवान काय म्हटले, योगी पुरुष तपस्वीपेक्षा, ज्ञानी पुरुषापेक्षा आणि कर्मनिष्ठ पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे, असं भगवंताने सांगितलं. वाक्य काय प्रतिपादन केलं, असं आहे म्हणून. तस्मात म्हणजे म्हणून, संस्कृतला शब्द आहे. तस्मात म्हणजे या कारणामुळे तो योगी हो. पण ज्ञानोबारा म्हणतात, योगी हो हे खरं आहे, पण अंतकरणे योगी होई. तो अंतकरणाने योगी हो हा शब्द भगवंताचा राहिला होता, तो ज्ञानोबारांनी पूर्ण केला. नाहीतर मग योगी हो असं म्हणलं तर मग त्याच्यात काय अडचण आहे. वरचे कपडे बदलले तर कोणी पण योगी होऊ शकतो, पण तसा योगी नाही व्हायचं. नाहीतर मग हिमालय पर्वतामध्ये गेला, यम नियम आसन प्राणायाम हे अष्टांग योगाची साधना करू लागला तर हाही योगीच आहे की नाही. पण शब्द ज्ञानोबारांनी का ठेवला, योगी होई अंतकरणे. अंतकरणाने तो योगी हो. बाह्य लक्षणाचा विचार नाही, अंतरंग लक्षणाचा हा विचार आहे. महायोगी कसा आहे, श्रेष्ठ किती प्रकारचा, त्यावर आपण ज्ञानोबारांचं भाष्य पाहिलं होतं की ज्या लाभाकरता हे सगळेजण प्रयत्न करतात, कर्मनिष्ठ प्रयत्न करतात किंवा काही तप करतात, ज्ञानी पुरुष प्रपंचाबरोबर युद्ध करतो एका लाभासाठी, आणि त्या लाभाला म्हणतात ब्रह्मप्राप्ती. ती ब्रह्मप्राप्ती या योगी पुरुषाला, इथला योगी कोणता घ्यायचा, ज्ञानयोगी, ज्याने अपरोक्ष म्हणजे तत्त्वज्ञान संपादन केलं आहे, पण आपल्या मनाचा संकल्प विकल्प नाहीसा करण्यासाठी आणि गत जन्मातले विषयाच्या भोगाचे संस्कार जे अंतःकरणात वास्तव्याला राहतात त्याला म्हणतात वासना. त्या वासनेचाही जो क्षय करतो, म्हणजे मनोनाश, वासनाक्षय करणारा आणि तत्त्वज्ञानाचं साह्य असणारा असा जो योगी आहे, त्याला ब्रह्मप्राप्ती झाल्यामुळे
तो कर्मनिष्ठ पुरुषाला सुद्धा वंदनीय आहे. ज्ञानी पुरुषाला तो जाणण्याचा वेद्य विषय आहे आणि तपस्वी पुरुषांचा तो मूळ तपोनाथ आहे, असा त्याचा महिमा सांगितला. यानंतर 480 क्रमांकाची ओवी तिथपासून पुढे आपल्याला विचार करायचा आहे. पै जीव परमात्म संगमा, जयाचे येणे झाली मनोधर्मा, तो शरीरीचे परिमहिमा इसी पावे, म्हणून या कारणे तो ते सदा मी म्हणे, तो ते मी सदा म्हणे, योगी होई अंतःकरणे पंडुकुमारा. श्लोकामध्ये शब्द आला ना तस्मात, तस्मात शब्दाचा अर्थ तो म्हणून. ज्ञानोबांनी तोच शब्द बरोबर घेतला आहे, मनोनी असा त्याचा मराठीचा अर्थ आहे. या कारणामुळे तुला काय सांगतो, रूपक केलं आहे. ज्याचं अंतकरण, मनोधर्म म्हणजे मनाची वृत्ती, ज्याच्या मनाची वृत्ती एका संगमामध्ये आलेली आहे. व्यवहारामध्ये संगमाला महत्त्व आहे. 2 नद्या एकत्र मिळाल्या की त्याला आपण संगम म्हणतो. 3 मिळाल्या तर त्रिवेणी संगम म्हणतो. ज्ञानोबांचं वचन आहे हरिपाठामध्ये, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, परंतु चित्त नाही नामी तरी ते. तोच भाव इथं आहे. सगळ्या संगमामध्ये पर्यटन करतो आहे, नाना प्रकारच्या तीर्थामध्ये भ्रमण करतो शरीराने, पण चित्त जर नामस्मरणाच्या ठिकाणी नसेल तर त्या साधनाला फक्त बाह्य महत्त्व येतं, अंतरंगातलं महत्त्व येत नाही. तात्पर्य लक्षात घेतलं पाहिजे बरं. तीर्थयात्रा करूच नाही असा अर्थ तिथला घ्यायचा नाही. तिथलं तात्पर्य काय सांगायचं आहे, नामस्मरणावर जर प्रेम नसेल तर तीर्थयात्रा व्यर्थ आहे. नामस्मरणावर अत्यधिक प्रेम असेल तर तीर्थयात्रेतून जे फल मिळतं ते फल त्याला आपोआपच मिळणार आहे. जसं 2 नद्यांचा संगम आहे किंवा 3 नद्यांचा संगम, त्याला त्रिवेणी संगम आपण म्हणतो आहे. तर या संगमामध्ये पर्व काळ आहे. जसं की आता कुंभमेळा जवळ आला की त्या सिंह राशीमध्ये सूर्याचा प्रवेश झाला, सिंहस्थ पर्वणी म्हणतात त्याला. तर तेव्हा तो कुंभमेळा भरत असतो. त्याला ते राशी नक्षत्र सगळ्या ग्रहांच्या गती बरोबर अचूक वेळेमध्ये याव्या लागतात आणि त्याच्यामध्ये स्नान केलं की त्याला शाही स्नान म्हणतात. ते सुद्धा त्याचे कालावधी ठरलेले आहे. ते 1.5 2 वर्षापर्यंतही चालू शकतो. तो कुंभ हा संगमाचा भाग आहे. संगमामध्ये पुण्य मिळतंच, पण तो बाह्य संगम आहे. संगमामध्ये 2 नद्यांचं ऐक्य आहे. तसं अध्यात्मामध्ये एक संगम आहे आणि हा संगम येण्याकरता फार महत्त्वाची गोष्ट, जसं इथे एक संगम आला ना, इथे संगम आला या अध्यायामध्ये, तसं 11व्या अध्यायामध्ये एक संगम आला आहे बघा. या लागी त्रिवेणी हे उचित फावली बापा, असा त्रिवेणी संगम पुढं आलेला आहे. माझी गीता सरस्वती गुप्त आणि 2 निरसती योग मूर्त, या लागी त्रिवेणी हे उचित फावली बापा. शांतरस आणि अद्भुत रस या 2 नद्यांचा संगम आहे आणि त्या संगमामध्ये भगवद्गीता नावाची सरस्वती नदी गुप्त रूपाने आली. माझी गीता सरस्वती गुप्त आणि 2 रस, 2 रस म्हणजे उसाचा आंब्याचा असा नाही, शांत रस आणि अद्भुत रस हे मूर्तिमंत आहे. आणि या तिघाचा संगम झाल्यामुळे त्रिवेणी हे उचित फावली बापा. आता यामध्ये स्नान करायचं, पण मग ते स्नान कसं करायचं, एरवी संगमामध्ये स्नान करताना शरीराने करावं लागतं, पण ज्ञानेश्वरीमध्ये आलेला त्रिवेणी संगम त्यामध्ये स्नान करायचं असेल तर श्रवणाने करावं लागतं. एत श्रवणाचेनी द्वारे तीर्थिरिगता सोपारी, ज्ञानदेव म्हणे दातारे माझेनी केले. निवृत्तीनाथ माझे दातार स्वामी आहे आणि यांनी या त्रिवेणी संगमामध्ये उतरण्यासाठी श्रवणाच्या दरवाजातून उतरलं पाहिजे. याकरता ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ निर्माण केला. इतका हा संगम चांगला आहे. म्हणजे बाह्य नद्यांचा संगमही पुण्यदायकच आहे, परंतु त्यापेक्षा श्रवणाचा संगम अत्यधिक फलदायक आहे. आणि श्रवणातून प्राप्त होणारा पुढचा संगम सगळ्यात महत्त्वाचा, याला जीव आणि परमात्मा यांचं ऐक्य म्हणतात. या संगमापर्यंत आलं पाहिजे बरं. बाकीच्या संगमामध्ये गेला आणि या संगमापर्यंत नाही आला तर संगमाचं वरवरचंच फल मिळेल. पण ज्याला जीव परमात्मा संगम प्राप्त झाला, संगम शब्दाचा अर्थ होतो ऐक्य, चांगल्या प्रकारे एकत्र येणं, त्याला सम्यक गमन असं म्हणतात. संगम आहे तो. या संगमामध्ये येण्यासाठी लक्षण पाहावं लागेल.
जीवाच्या लक्षणाचा वाच्यार्थाने विचार केला तर जीव अल्पज्ञ आहे आणि परमात्मा सर्वज्ञ आहे. जीव अल्पशक्तिमान आहे, परमात्मा सर्वशक्तिमान आहे. भगवंतांनी स्वमुखतः संपूर्ण पृथ्वी उचलली होती. त्या वराह अवतारामध्ये आपल्या दाढेवर ते पाताळामध्ये घेऊन गेला होता पृथ्वी हिरण्याक्ष, आणि भगवंतांनी त्याचा वध करून ती सगळी पृथ्वी वर आणली होती. लोकांनी कसं काय आणली होती तर याचा एक भूगोलाचा अर्थ असा आहे की 14 भुवनाचा क्रम ठरलेला आहे. भूरलोक, भुवरलोक, स्वर्लोक, महरलोक, जनलोक, तपोलोक आणि सत्यलोक असा क्रम आहे 7 लोकांचा. यानंतर खालचा क्रम असा आहे अतल, वितल, सोतल, तलातल, रसातल, महातल आणि पाताळ. तर पाताळ लोक सर्वात खाली आहे, सत्यलोक सर्वात वरती आहे आणि मध्यंतरी आपला पृथ्वीचा लोक आहे. तर त्या हिरण्याक्षाने हा जो पृथ्वी आहे ना, या पृथ्वीचा क्रम बदलला आणि पाताळाच्या खाली घेऊन गेला होता, असा त्याचा अर्थ करायचा. म्हणजे पृथ्वी मध्य भागात नव्हती ठेवली, रसातळाच्याही खाली, पाताळाच्या खाली पृथ्वी घेऊन गेलेला, आणि भगवंताने ती पुन्हा पृथ्वी आपल्या दाढीनं वरती आणली. एवढी ताकद आहे देवाची. या गोवर्धन पर्वत आपल्या करांगोळीच्या अग्रभागावर उचलला. देव इतका सर्वशक्तिमान आहे. आणि तुकोबारा म्हणतात तुमचेनी गोणीन उचलवे, आपल्याच्याने तर गोणीसुद्धा उचलली जाणार नाही. जुन्या काळामध्ये 100 किलोचं पोतं असायचं, लोक उचलायचे. काळ बदलला, आहारही बदलला, आपली ताकद कमी झाली, तर ते गोणी 60 किलोवर आली, आता 50 किलोवर. आपण दुकानात जर गेलो तर 5-5 किलोच्याच गोण्या मिळतात. काय ताकद आहे आपली, प्रगती, एवढी प्रगती झाली. 100 किलोवरून 5 किलोपर्यंत आलेलं आहे. मग आता जीवाची ताकद पाहिली, जीवाचा अल्पज्ञ पाहिला, तर परमात्म्याबरोबर त्याचा योग कसा होईल. संगम ऐक्य होण्याकरता समानता असावी लागते की नाही. समानता तर कोणतीही नाही, होईल कसं ऐक्य. तर शास्त्राने विचार केला आहे की जीवाचं आणि ईश्वराचं म्हणजे परमात्म्याचं वाचार्थ भागामध्ये ऐक्य होऊ शकत नाही, लक्षार्थ भागामध्ये ऐक्य होऊ शकतं. म्हणजे जीवाच्या उपाधीमध्ये असणारा विरुद्ध भाग आणि ईश्वराच्या उपाधीमध्ये असणारा श्रेष्ठ भाग, हा श्रेष्ठ कनिष्ठ भाग टाकून द्या. स्वरूपाने विचार केला तर जीवसुद्धा सच्चिदानंद स्वरूपाचा आहे आणि परमात्मा तर सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म मूळचाच आहे. म्हणून वाचार्थाचा परित्याग करून लक्षार्थामध्ये असणारं ऐक्य घडू शकतं. जीवाचं लक्ष आहे कूटस्थ चैतन्य आणि ईश्वराचं लक्ष स्वरूप आहे ब्रह्मचैतन्य. वाचार्थ भागामध्ये असणारा जीव ईश्वर भाव टाकून द्या आणि लक्षार्थामध्ये असणारं कूटस्थ चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य यांचं नित्यसिद्ध ऐक्य आहे ते ग्रहण करा. जसं जमिनीवर आपण घट ठेवलं, लहान आकाराचा घट आहे, त्याच्यामध्ये पण आकाशच आहे, आणि मोठ्या आकाराचा डेरा ठेवला तर डेऱ्यामध्ये सुद्धा आकाश आहे ना, पोकळी म्हणजे आकाश. मग आता एकातला आकाश मोठा आहे, एकातला आकाश लहान आहे. तर लहान मोठा आकाशाच्या ठिकाणी भेद नसतो, तो उपाधीमुळे आलेला आहे आणि उपाधीमुळे आलेला भेद हा कल्पित असतो. म्हणून डेऱ्याचा मातीचा आकार जर फुटला तर महाकाश स्वरूपच आहे. तसं अंतकरणामध्ये पडलेल्या प्रतिबिंबाला जीव म्हणतात आणि मायेमध्ये पडलेल्या प्रतिबिंबाला ईश्वर असं म्हणतात. तर ब्रह्माच्या ठिकाणी ईशभाव मायेमुळे आला आणि त्याच परब्रह्माच्या ठिकाणी जीवभाव अविद्यामुळे आलेला आहे. अविद्या आणि माया उपाधी बाजूला करा, म्हणजे वाचार्थाचा परित्याग केला तर लक्ष स्वरूपामध्ये असणारं ऐक्य अखंडच आहे. अखंड ऐक्य. अविद्येची जवनिका फिटे, भेदभावाची अवधी तुटे, मग म्हणो जरी एक होणे आटे, तरी दोन्ही काय होती. अविद्येचा पडदा बाजूला केला की ऐक्य ते मूळचंच आहे. आणि आशा श्रीगुरूचं कर्तव्य आहे बरं. विचारसागराच्या 3ऱ्या तरंगामध्ये हा विचार आला बघा. त्या 5 प्रकारच्या भेदाचं अनंत युक्तीने निराकरण करणं आणि संसाराचं मिथ्यात्व प्रतिपादन करणं, एवढंच फक्त श्रीगुरूंचं कर्तव्य आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे कर्तव्य आहे, संसार नष्ट करायचा नाही. दिसणारा संसार दिसत असतानाही खोटा समजणं, याला म्हणतात मिथ्यात्वाचा निश्चय. मिथ्यात्व म्हणजे त्या टाकायचं आहे असं नाही. मिथ्यात्व अंतःकरणामध्ये समजलं तर मनुष्य कमळाप्रमाणे पाण्यात जरी राहिला तर त्याला कमळाला ज्याप्रमाणे पाणी लागत नाही, तसं संसारातलं त्याला पाप आणि पुण्य बाधत नाही.
हे त्याचं मिथ्यात्व आहे. स्वप्नामध्ये आपल्याला सुवर्ण मोहराने भरलेला हंडा सापडला. कुठं? स्वप्नात सापडला. जागृतीमध्ये मनुष्य भूमिपूजन करतो का? नाही म्हणे आता घराचं काम करून घेऊ, अधिक महिना आलेला आहे आणि चांगला मुहूर्त आहे. अधिक महिन्यामध्ये सांसारिक कर्माला मुहूर्त नसतो बरं. व्यावहारिक कोणतंही कर्म करता येत नाही, फक्त धार्मिक कर्म करता येतं. त्यामुळे सुवर्ण मोहराचा हंडा सापडला, अरे तो स्वप्नातला आहे. स्वप्नीचे नि अमृते अमर नोहीजे, अगा स्वप्ने निधान पावे, परिचैल्या हरपे आघवे. स्वप्नामध्ये ठेवा मिळाला तर काय त्याचं जागृतीमध्ये महत्त्व आहे? स्वप्नीचे राज्य का मरण, नोहे हर्ष शोकाशे कारण, उपवडलिया जाण जे आपरे. स्वप्नामध्ये मरण आलं तर कोणी जागृतीमध्ये शोक सभा आयोजित करतो का? रडण्याचं काय कारण आहे? आणि स्वप्नामध्ये राज्याभिषेक झाला तर जागृतीमध्ये कोणी आपल्यास हार्दिक अभिनंदन असं म्हणून कोणी पत्र काही वाटत नाही. कारण स्वप्नातलं राज्य आणि मरण जागृतीनंतर जसं खोटं ठरावं, तसं ज्याला आत्मज्ञान जागृती झाली त्याच्याकरता दिसणारा संसार स्वप्नाप्रमाणे खोटा ठरतो. यालाच म्हणतात मिथ्यात्मनिश्चय. तर मिथ्यात्मनिश्चय करून देणं हे श्रीगुरूंचं कर्तव्य आहे. आणि त्यानंतर जीवाजीवाचा, जीव जडाचा, जडा जडाचा, जड ईश्वराचा आणि सगळ्यात शेवटी जीव ईश्वराचा जो भेद आलेला आहे ना, त्या भेदाचं अनंत युक्तीने निराकरण करणं आणि जीव आणि ईश्वराचा अभेद करून देणं हे श्रीगुरूंचं कर्तव्य आहे. आणि त्याकरता म्हणते घटाकाशाचं, महाकाशाचं असं त्याला युक्तीचं उदाहरण दिलं जातं. म्हणजे औपाधिक किंवा औपाधिकृत भेद काही खोटा नसतो, म्हणजे खरा नसतो, खोटाचा असतो, कल्पित असतो. आणि त्या भेदाचं निराकरण झालं की जीव आणि परमात्मा यांचं नित्यसिद्ध कायमचंच अखंड संचलेलं ऐक्य प्राप्त होतं. याला म्हणतात जीव परमात्म संगमा. हा सगळ्यात मोठा संगम आहे. जर आपण या पृथ्वी तलावरच्या सगळ्या संगमामध्ये स्नान केलं आणि आपल्याला अध्यात्म प्रांतामध्ये असणारा जीवशिवाच्या ऐक्याचा संगम जर प्राप्त नाही झाला तर आपलं तरीही जीवन सगळं व्यर्थच होईल. पण हा संगम प्राप्त झाला आणि व्यवहारातल्या कोणत्याही संगमामध्ये स्नान नाही केलं तर काही अडचण नाही. आपण ते रोहिदास महाराजांच्या विषयी चरित्रामध्ये उदाहरण पाहतो. कोणीतरी तीर्थयात्री यात्रा करण्यासाठी आला आणि मग त्यांना विचारलं, का हो तुम्ही गंगा नदी पाहिली का? म्हण नाही. तुम्ही तर वाराणसीमध्ये राहता. म्हणजे जाणं नाही झालं म्हणे वाराणसीमध्ये. का नाही जाणं झालं? म्हणे एवढं मोठं कर्म आहे, चर्मकाराचं कर्म सोडता येत नाही, ईश्वराच्या कृपेने प्राप्त झालं. आणि म्हणे मग तुमच्या शेंडीला दोरी बांधलेली त्याचं काय कारण? म्हणजे पाठीमागे आईवडील एका पाळण्यामध्ये झोपलेले आहे, त्यांच्या निद्रेमध्ये भंग होऊ नये याकरता शेंडीला दोरी बांधलेली आहे आणि मी त्यांना झोका देतो पाळण्यामध्ये. मग ते यात्रेकरीने विचारलं, तुम्हाला गंगा माहिती नाही? म्हणे म्हणतात भाऊ लोक की इथून काहीतरी अंतरावर आहे, पण मी अजून काही स्नानाला गेलो नाही. नाही गेला? म्हणे मग तुम्ही चाललात का? तो यात्रिक म्हणला, वा इतकं जवळ राहून यांना परिचय नाही. म्हणे आम्ही बघा ना म्हणे कुठून आलो स्नानासाठी. ते आपण स्नानासाठी आलो हे चांगलं आहे, पण दुसरा जात नाही तर कशाला नाव ठेवायचं? पण लोकाला आपल्या साधण्याचा अभिमान फार होतो. ते म्हणजे आम्ही इतक्या दुरून आलो बघा म्हणे, आम्हाला महत्त्व आहे. रोहिदास महाराज म्हणे तुम्ही चाललात ना, एवढं एक नाणं फक्त गंगेला अर्पण करा. त्या भाविकाने विचार केला, ते नाणं गंगेमध्ये टाकलं तर नाण्याच्या मोबदल्यामध्ये गंगा मातेने सुवर्ण कंकण अर्पण केलं. त्या भाविकाला सांगितलं, हे रोहिदास महाराजांना एक कंकण द्या. म्हणे एकच मिळालं. तो भाविक आला म्हणे, अहो एकच कंकण मिळालं, दुसरं कंकण काही मिळालं नाही. रोहिदास महाराज म्हणे त्याच्यात काय अडचण आहे? आणि ते कटोती होते तिथं, त्यांनी पुन्हा तिथं नाणं टाकलं तर त्या पाण्यातून गंगा प्रगट झाली. तेव्हापासून म्हणाली ती मन चंगा तो कटोती मे गंगा. ते मन चांगलं असतं तर गंगा जवळच आहे. का? ब्रह्मज्ञानी महापुरुषाचं सामर्थ्य आहे. ते जिथंही स्नान करतील ते सगळ्या प्रकारचे तीर्थ आपोआप येतात किंवा आईवडिलांच्या सेवेचा प्रभाव आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ओवी 13व्या अध्यायामध्ये ज्ञानोबराय म्हणतात, शिवतले गुरुचरणी भल तैसे हो पाणी, तया तीर्थयात्रे आणि तीर्थे त्रैलोकीची. गुरुचरणाचा स्पर्श झालेलं पाणी कसं का असेना, पण त्या पाण्यामध्ये सगळ्या त्रैलोक्यातली तीर्थयात्रा करण्यासाठी आणि शुद्ध होण्यासाठी येतात. हे ब्रह्मज्ञानी महापुरुषाचं महत्त्व आहे. हा संगम त्याने साधलेला आहे. ज्याला हा संगम साधला, जगातले सगळे संगम त्याच्या चरणाजवळ येतात.
आणि हा महात्मा असा आहे, जीव परमात्म संगमा, अंतकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब, चैतन्याचं प्रतिबिंब त्याला म्हणतात जीव, आणि मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब त्याला म्हणतात परमात्मा. पण त्याच्या वाच्य भागाचा परित्याग करून लक्षार्थामध्ये असणारा अखंड ऐक्य त्याला म्हणतात संगम. आणि त्या संगमाच्या ठिकाणी जयाचे मनोधर्मा येणे जाहले, मनोधर्म म्हणजे अंतकरणाची वृत्ती, ज्याच्या अंतकरण वृत्तीला जीव आणि ब्रह्माचं अखंड असणारं संचलेलं ऐक्य, त्या ऐक्यापर्यंत येण्याचा योग आला. म्हणजे तो मनाने तिथपर्यंत गेला, बरं, शरीराने नाही. आणि या संगमामध्ये मनानेच यावं लागतं. त्याच्यामध्ये 3 प्रकार करता येतील. काही संगमामध्ये शरीराने जायचं असतं, जसं की त्रिवेणी संगमामध्ये. काही संगमामध्ये कानाने जायचं असतं, जसं की श्रवणाचा संगम 11व्या अध्यायामध्ये येतो आहे. आणि जीव परमात्मा संगम आहे ना, इथे मनाने जावं लागतं. म्हणजे शरीराने, श्रवण इंद्रियाने आणि त्यानंतर अंतकरणाच्या वृत्तीने, हा सगळ्यात अंतरंग संगम आहे. आणि ज्याच्या मनोधर्माला या संगमामध्ये येण्याचा योग प्राप्त झाला, तो शरीरीची सप्तमी आहे. सप्तमी शरीर मूळ शब्द आहे, आणि शरीरी म्हणजे शरीरात, तो शरीरातच आहे, परंतु तो शरीराप्रमाणे नाशिवंत नाही. कारण जीव परमात्मा संगमामध्ये आला तर मग तो जीव हे भाष सरे, अब्रह्म परमात्म बोधे भरे, त्याचा जीव भाव नष्ट होऊन जातो. बरं, त्याला मृत्यू येत नाही, फक्त त्याच्या जीवभावाची जी काही कल्पित अवस्था आहे ती नाहीशी होते. कारण ते आलेलं आहे उपाधीमुळे. जसं की बुवा आरसा आपल्या समोर आला तर आरशामध्ये आपलं प्रतिबिंब पडतं. मग आरसा फुटला तर काय फुटतं? त्यातलं प्रतिबिंब फुटतं. पण ज्याचं ते बिंब आहे तो बिंब स्वरूप फुटत नाही. का असं घडतं कधी? नाही म्हणे आरसा फुटला, हो आता मीही नष्ट झालो, असं म्हणत असेल त्याला भरती करावं लागेल लवकर आपल्याला. कारण आरशामध्ये आलेलं हे प्रतिबिंब खोटं आहे, आणि त्या खोट्याच्या नाशाने जसं बिंब नष्ट होत नाही तसं अंतःकरण उपाधी आहे, त्यामध्ये पडलेलं प्रतिबिंब जीवभाव आहे. जीवभाव नष्ट झाला तर जीवाचं साक्षी चैतन्य जे स्वरूप आहे ते नष्ट नाही होत. म्हणून जीवत्व दशा नष्ट होते, आणि जीवत्व दशा जाऊन त्याला मूळ ब्रह्म ऐक्य प्राप्त होतं. म्हणून तो जरी शरीरामध्ये असला, जसं की आरशामध्ये प्रतिबिंब असावं, तसं अंतःकरणाच्या उपाधीमुळे ते चैतन्य राहतं. म्हणून तो शरीरीची, तो शरीरातच आहे, परंतु ऐसी महिमा पावे, असा महिमान मोठेपणा त्याला प्राप्त होतो. कसा? कर्मनिष्ठा वंद्य. मागची ओवी घ्यायची, 79 क्रमांकाची ओवी. तो शरीरातच आहे, परंतु त्याचा असा मोठेपणा प्राप्त होतो की त्याने जीव परमात्मा संगम साधल्यामुळे कर्मनिष्ठ पुरुषाला तो वंदनीय आहे. बाकीच्या सगळ्या ज्ञानी पुरुषाला तो वेद्य जाणण्याचा विषय आहे, आणि तप करणाऱ्या तपस्वी पुरुषांचा तो मूळ आद्य तपोनाथ आहे. असं शरीरामध्ये असणारा त्याला मोठेपणा प्राप्त होतो. आता हे कशामुळे झालं? जीव परमात्मा संगमाच्या ठिकाणी तो मनाने आलेला आहे, आणि ज्याला मनाने हे ऐक्य प्राप्त झालं, योग आला, त्यालाच योगी असं म्हणतात. मग एवढा मोठा महिमा प्राप्त होत असेल तर भगवंताला असं वाटतं की माझ्या अर्जुनाला सुद्धा एवढा मोठेपणा प्राप्त व्हावा. काय देवाची उदारता आहे? देवाला अर्जुनाचा मोठेपणा पाहायचा आहे. ज्याच्यावर प्रेम असतं ना, त्याचा मोठेपणा पाहण्यामध्ये आनंद असतो, आणि ज्याच्याविषयी प्रेम नसतं त्याचा मोठेपणा मनुष्याच्या डोळ्यात खुपत असतो. त्याच्याविषयी सहज द्वेषभाव निर्माण होतो. प्रेम असेल तर इतराचा मोठेपणा सहर्ष स्वीकार होतो, आणि प्रेमाचा अभाव असेल तर त्याचा मोठेपणा मनुष्याला सहन होत नाही, खुपतो. पण हे उदार उत्कृष्ट अंतकरणाचं लक्षण असं असतं की ज्याला दुसऱ्याचा मोठेपणासुद्धा आपला मोठेपणा वाटतो. माझ्या अर्जुनाला एवढा मोठा महिमा मिळाला की देव आनंदाने बेभान होऊन नाचतो. बघा 18व्या अध्यायामध्ये आलेलं आहे. जेव्हा भक्तराज अर्जुनाने सांगितलं, देवा तत्प्रसादात, तुमच्या प्रसादामुळे मला काय काय मिळालं? नष्ट मोह हा स्मृतिर्लब्धा तत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मी गत संदेह करिष्ये वचनम तव. माझा मोह नष्ट झाला, मला आत्मस्मृती जागृती प्राप्त झाली, आता मला कोणताही संदेह नाही. गतसंदेह
मी तुमच्या आज्ञेचं पालन करेन. मग माझ्या अर्जुनाचा मोह गेला, संदेह नाहीसा झाला आणि आता याला आत्मज्ञान प्राप्त झालं. तर त्या अर्जुनाच्या आनंदाच्या अगोदर देवाला आनंद झाला. या अर्जुनाचे बोला देव नाचे सुखे भुलला. मग देवाने विचार करावा, आपण रथावर आहोत, मग आता अर्जुन आपला शिष्य आहे, आपण गुरु आहे, गुरुंना नाचायला पाहिजे का? पण नाही, शिष्याला आनंद झाला तर मग परमात्मा विसरले. बघा, देव नाचे सुखे भुलला म्हणे विश्व फळा झाला फळ हा मज. जसं की मुलगा जर श्रेष्ठ पदाला प्राप्त झाला तर आईवडिलांना आनंद होतो, किंवा एखादा बालक स्तनपान करत असताना तृप्त झाला की त्याच्या तृप्तीचा आनंद मातेला होतो. तसा शिष्य जर पूर्ण बोधाला प्राप्त झाला तर तो आनंद गुरुदेवाला होत असतो. का शिष्याचेनी जहालेपणे होईचे, देखा बाळकाची धनी धाईचे. का शिष्याचेनी जहालेपणे होईचे, हे सद्गुरूची एकलीने जाणीजे. का प्रसवतिया तैसे तुझेही ताघवे, जव जव का तुझं फावे, तो आमुचे सुख दुनावे ऐसे आहे. असं आहे म्हणून भगवान म्हणतात, अर्जुना एवढा मोठा महिमा तुला प्राप्त व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. आणि तो कोणाला प्राप्त होतो? जीव परमात्माचं ऐक्य हे ज्याच्या अंतकरण वृत्तीला लक्षात आलं किंवा ज्याच्या मनाला हे ऐक्य कळालं आणि जो ऐक्य भावाला प्राप्त झाला त्याचा एवढा मोठा महिमा आहे. तो योगी झाल्यामुळे मला असं वाटतं तू सुद्धा योगी हो. ओणे उमचला सुधाकर, देखोने आपला कुमर, मर्यादा क्षीरसागर विसरेचे ना. आपल्या शंका निर्माण होईल, परमात्मा रथावर आहे, गुरूंच्या नात्यामध्ये भूमिकेमध्ये आहे, आणि परमात्मा गुरुत्वाला विसरले असं कसं काय होऊ शकतं? विसरतोच मनुष्य. आणि कसं काय? ज्याप्रमाणे चंद्राची उणीव कमी झाली की चंद्र निर्माण झाला होता क्षीरसागरातून, म्हणजे सागराचा पुत्र चंद्र आहे, आणि आपला बालकाचा क्षयरोग नष्ट झाला, पौर्णिमेला त्याला पूर्ण आरोग्य प्राप्त झालं, तर मग क्षीरसागराला भरती नाही का येत? नाहीतर मग समुद्री रेखा नोलंडावी ही समुद्राला आज्ञा आहे. परंतु आपला मुलगा पूर्ण झाला, इतका आनंद होतो समुद्राला, तो उसळी मारतो. हे भरतीचं कारण आहे. उन्हे निवमचला सुधाकर, देखोने आपला कुमर, मर्यादा क्षीरसागर विसरेचे ना. तसं देवाला झालं म्हणे. हे देवाला आनंद झाला अर्जुनाच्या पूर्णतेचा. मग अर्जुनजी म्हणेल, तुम्ही असं म्हणता की मी योगी व्हावं, अहो पण मी रथावर आहे, युद्ध करण्यासाठी आलो. भगवान म्हणतात, मनाने हो ना, म्हणून या कारणे तो ते मी सदा म्हणे. अर्जुना या कारणामुळे, कोणत्या कारणामुळे? जीव परमात्म संगम प्राप्त झाला तर तो शरीरामध्ये असताना सुद्धा कर्मनिष्ठाला वंद्य आहे, ज्ञानी पुरुषाला तो वेद्य आहे, आणि तपस्वी पुरुषांचा आद्य तपोनात होतो. हे सगळं महिमान कसं आहे? जीव परमात्म्याचं ऐक्य ज्याच्या बुद्धीवर आरूढ झालं त्याला एवढा मोठा गरिमा मोठेपणा प्राप्त होतो. आणि एवढा मोठेपणा अर्जुना तुलाही मिळावा अशी माझी अपेक्षा आहे. अरे हस्तिनापुराचं राज्य हे येणार आणि जाणार आहे. भगवंत म्हणते हे अवांतर फल आहे, ते तुला मिळालंच पाहिजे अशी आमची अपेक्षा नाही. भगवान असं नाही म्हणत, म्हणून या कारणे तो ते मी सदा सदा म्हणे राजा होई, असं नाही म्हणत ना भगवान. काय म्हणतात? योगी होई. जे खरोखरचे सद्गुरू असतात ना, ते शिष्याला सद्वस्तूची प्राप्ती करून देतात. ते व्यावहारिक त्याला फलं नाही देत. व्यावहारिक फले प्रारब्धाने मिळत असतात. म्हणून ते आशीर्वाद देताना सुद्धा पारमार्थिक कल्याणाचा आशीर्वाद देतात. तुमच्या विहिरीला पाणी लागावं असं नाही आशीर्वाद देते. अरे ते प्रारब्धाची फलं आहे, त्यासाठी गुरूंची काय गरज आहे? प्रारब्ध आहे त्याच्यामध्ये. म्हणून मंत्रतंत्र उपदेशिते, घरोघरी गुरु आहेत आईते, पै शिष्यासी मेळवी सद्वस्तू ते, सद्गुरू त्या ते श्रीकृष्ण माने. शिष्याला सद्वस्तूची प्राप्ती करून देतात, ते गुरूंचं आद्य कर्तव्य आहे. बाकीच्या फलाकडे सद्गुरू लक्ष देत नाही, ते प्रारब्धाचा भाग आहे. म्हणून भगवान म्हणतात तो राजा हो किंवा हस्तिनापुराचा युवराज हो असं नाही, योगी होई. योगी हा रूढ शब्द नाही घ्यायचा बरं, इथं लाक्षणिक अर्थ घ्यायचा. ज्याच्या जीवनामध्ये जीव आणि परमात्म्याच्या ऐक्याचा योग साधलेला आहे त्याला म्हणतात योगी. असा तो योगी आहे. म्हणून या कारणे तो ते मी सदा म्हणे, तू ते म्हणजे तुला मी सदैव असं म्हणतोय अर्जुना. का? योगी होई. पण कसा होई? अंतकरणे,
अंतकरणाने तो योगी होई, असं मी तुला वारंवार म्हणतो आहे. ही देवाची दया आहे. हा देवाचा उत्कृष्ट आणि उदार भाव आहे. योग वासिष्ठामध्ये सुद्धा असाच भाव आलेला आहे की प्रभू रामचंद्रांना उपदेश करत असताना वशिष्ठ ऋषी असं म्हणतात की रामचंद्रा, तो बाह्यतः राज्याचं परिपालन कर, पण अंतकरणाने मात्र त्यागी हो. अंतस्त्यागी बहिर्भोगी लोके विचर राघव. लोकव्यवहारामध्ये विचरण कर, आचरण कर, पण बाह्यतः स्वीकार कर, आणि अंतकरणाने मात्र त्यागी हो. ज्याने अंतकरणातून त्याग केला तो बाह्य व्यवहारात जरी रमला तरी त्याला ते बाधत नाही. जसं की जनकादिकांचं उदाहरण आहे. मिथिला नगरीला अग्नी लागलेली आहे पण त्याग केलेला आहे. बाह्यतः त्याग, अंतकरणातून त्याग आहे आणि बाह्यतः मात्र राज्याचं परिपालन आहे. पण मिथिला नगरी जरी जळू लागली तरी आमचं काही नुकसान होत नाही असा विचार तिथपर्यंत आला आहे. म्हणून अवडंबराचा स्वीकार नाही गीतेमध्ये. गीतेमध्ये दांभिकतेला जागा नाही. गीतेमध्ये बहिरंगापेक्षा अंतरंगाला महत्त्व आहे आणि अंतकरणातला बदल हाच आध्यात्मिक बदल अपेक्षित आहे. अंतकरणातल्या बदलाचा परिणाम बाहेर होतो तो भाग वेगळा आहे. पण एखादी व्यक्ती जर बाह्यतः बदल करत असेल आणि आतून जर बदल करतच नसेल तर त्याला समाधान मिळणार नाही. त्याचा बदल कसा आहे म्हणे, ज्ञानोबारे उदाहरण देतात. गार शेवाळे गुंडाळली, का निंबोळी जैसी पिकली, तैसी जयाची भली बाह्य क्रिया. बाहेरची क्रिया फार चांगली आहे, दिसायला गोंडच दिसते आहे, पण कशी दिसते, जशी एखादी गारगोट असावी आणि ते पाण्यात राहिल्यामुळं तिला शेवाळ लागतं. मग असं वाटतं की बघा ना, गार होती पण तिला आता अंकुर आला, हिरवा हिरवा अंकुर. अरे गार शेवाळे गुंडाळली. किंवा आता निंबोळीचं पीक भरमसाठ येणार आहे. ते काही फळं असतात ना, त्यांची साल जर पिवळ्या रंगाची झाली की ते पिकतात बघा. जसं केळी आहे, अगोदर हिरवी असते, पिवळ्या रंगाचा वर्ण प्राप्त झाला का पिकते. किंवा आंबा कैरीच्या रूपामध्ये कच्चा असतो, हिरवा रंगाचा, पिवळ्या रंगात झाला का पिकतो. पण लिंबू आणि निंबोळी याला अपवाद आहे. जितके जास्त पिवळे होतात तितके ते आंबट आणि असे कडू लागतात. तर जसं ते निंबोळी जशी पिकली, निंबोळी ज्याप्रमाणे पिकावी तर पिकल्यानंतर ती गोड नाही लागत, उलट जास्त पिकली की जास्त कडू लागते. तसं बाह्य क्रिया जर असेल आणि बाह्य बदल, बऱ्याचदा आपण म्हणतो ना बाह्य बदलावर महत्त्व, सध्याला व्यवहारामध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, तर त्याच्यामध्ये हे जास्त महत्त्वाचं आहे. आपले कपडे स्वच्छ असावे, सौंदर्य प्रसाधनाचा वापर जास्त केला जातो का नाही म्हणे, लोकांवर इम्प्रेशन टाकावं, फर्स्ट इम्प्रेशन आणि लास्ट काही शब्द वापरतात काय. अरे हा बाह्य बदल आहे. परमार्थामध्ये त्या बदलापेक्षा अंतरंगातल्या बदलाला महत्त्व आहे. अंतकरणात बदल, वृत्तीमध्ये बदल हे पारमार्थिकाचं लक्षण. योगी होई अंतकरणे पंडुकुमारा. आता इथपर्यंत हा उपांत्य भाव सांगितला. त्या योगी पुरुषाचं स्तवन केलं आणि जगातल्या सगळ्या योगी पुरुषांपेक्षा सर्वश्रेष्ठ योगी कोण त्याचं वर्णन करून भगवान या अध्यायाची समाप्ती करतात. तो अंतिम क्रमांकाचा श्लोक आहे. योगिनामपि सर्वेषां मद्गतेनांतरात्मना श्रद्धावान भजते यो मां समे युक्ततमो मतः. हरिः ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे आत्मसंयमयोगो नाम षष्ठोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज चरणारविंदार्पणमस्तु. योगिनाम अपि सर्वेषां मद्गतेन अंतरात्मना श्रद्धावान भजते यह मां समे युक्ततमः मतः. भगवान म्हणतात सर्वेषां योगिनाम अपि, सर्व योगी पुरुषांच्या मध्ये सुद्धा. आता योगी पुरुष कोण आहे, जे ध्यानामध्ये प्रवृत्त झाले आहे. रुद्र, आदित्य, वसु या देवदेवतांचं ध्यान करतात, त्यांना पण योगी असं म्हणतात. आणि जगतामध्ये अनेक लोक ध्यानामध्ये मग्न झाले, त्या सगळ्या योगी पुरुषांच्या मध्ये सुद्धा सर्वेषां योगिनाम अपि, सर्व प्रकारच्या योगी पुरुषांच्या मध्ये देखील श्रद्धावान, जो परमश्रद्धेने संपन्न आहे. श्रद्धावानालाच ज्ञान मिळतं ना. श्रद्धावान लभते ज्ञानम, जो माझ्यावर आस्तिक्य बुद्धी धारण करतो. आणि मद्गतेन अंतरात्मना, ज्याचं अंतकरण
माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी प्रविष्ट झालेला आहे. मदगतेन अंतरात्मना, माझ्यामध्ये प्रविष्ट झालेलं अंतकरण जगताला विषय न करता जो माझ्यामध्ये प्रविष्ट झालेल्या अंतकरणाने माम भजते, जो माझं भजन करतो, मग ते सगुण परमात्म्याचं करो किंवा निर्गुण परमात्म्याचं भजन करो, पण तो माझं भजन करतो. समेयुक्ततमाहा मताहा, मला असं वाटतं मी म्हणजे माझ्या मतातून तो भक्त किंवा तो योगी युक्ततमाहा, सर्वामध्ये श्रेष्ठ आहे असं माझं मत, अशी माझी संमती आहे. कारण तो भेदाला जाणतच नाही. म्हणजे बाकी योगी पुरुष आहे आणि भगवंताची श्रद्धेने उपासना करणारा हाही योगी आहे. दोघाकडे सुद्धा योगाच्या साधनेचं साया समान आहे. म्हणजे कष्ट समानच आहे, पण त्यातल्या त्यात बाकीच्यांना मिळणारं फळ कनिष्ठ आहे. आणि माझी आराधना करणारा जो, कारण दोन प्रकारच्या उपासना प्रतिपादन केल्या जातात ना, एक आहे कार्य ब्रह्माची उपासना आणि दुसरी आहे कारण ब्रह्माची उपासना. कारण ब्रह्माला म्हणतात ईश्वर आणि कार्य ब्रह्म म्हणजे अलीकडचे असणारे देव. पण जरी उपासना समान असेल तर जसा फलामध्ये फरक पडतोच, तसं बाकीचे सुद्धा योगी पुरुष आहे, पण त्यांना मिळताना कनिष्ठ फळ मिळतं किंवा मोक्ष मिळाला की त्यांना उशिरा मिळतो. पण माझी उपासना करत असेल तर तो मात्र सर्वश्रेष्ठ आहे, असं भगवंतांनी यामध्ये प्रतिपादन केलेलं आहे. अशा प्रकारे श्रीमद्भगवद्गीता नावाचे उपनिषद ब्रह्मविद्या प्रतिपादन करणारा योगशास्त्र आणि ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा संवाद प्रगट झाला, अशा प्रकारचा आत्मसंयम, आत्म म्हणजे अंतकरण, अंतकरणावर संयम प्रतिपादन करणारा असा आत्मसंयम योग नावाचा हा 6व्या प्रकारचा क्रमांकाचा अध्याय समाप्तीला प्राप्त होतो आहे. यावर ज्ञानोबांचं स्पष्टीकरण. आगायोगी जो म्हणीजे तो देवाचा देव जाणीजे, आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो, ते तबजता भजन भजावे, हे भक्ती साधनचे आघवे, तो मीच झाला अनुभवे अखंडेत, मग तया आम्हा प्रीतीचे, स्वरूप बोले निर्वचे, ऐसे नव्हे गातो साचे सुभद्रापती. या 3 ओव्याचा किंवा पुढच्याही आणखीन 2 ओव्याचा एकत्र विचार आहे. तया एकवटलिया प्रेमा, जरी पाडे पाहिजे उपमा, तरी मी हे देह तो आत्मा, हेची होय, ऐसे भक्त चकोर चंद्रे, बोलिले गुण समुद्रे, त्रिभुवनैक नरेंद्रे, संजय म्हणे. इथपर्यंत या 5 ओव्याचा एकत्र विचार आहे. पहिल्या 3 ओव्याचा स्पष्ट आणि दुसऱ्याही ओव्याचा 2 ओव्याचा एकत्र विचार आपण घेऊ शकतो. आगा म्हणजे अरे अर्जुना, योगी जो म्हणजे, ज्याला आपण योगी असं म्हणतो आहे, त्या योगी पुरुषाला केवळ योगी असं म्हणू नये. मग त्याचा मोठेपणा असा आहे, तो देवाचा देव जाणीजे. 2 शब्द आहे ना, एक आपण म्हणतो तो जीवाचा जीव आहे. जीवाचा जीव असा अर्थ घेतला तर जीव म्हणजे प्रतिबिंबित असणारं चैतन्य, आणि जीवाचा जीव म्हणजे त्या जीवाचा जीव म्हणजे आत्मा असा अर्थ घ्यायचा. तसा इथे सुद्धा देवाचा देव असा अर्थ करत असताना देवाचा देव म्हणजे ब्रह्म असा अर्थ घ्या. किंवा देवाच्याही अंतकरणामध्ये असणारा देवरूपाने, आत्मदेवरूपाने असणारं ब्रह्म तो आहे. दिसायला दिसतो योगी, पण तो जीवाचाही जीव आहे आणि देवाचाही देव आहे. तर देवाचा देव सांगत असताना ब्रह्मरूपाची व्याप्ती घ्या आणि जीवाचा जीव सांगत असताना आत्मरूपाने घ्या. आत्मा आणि ब्रह्म पुन्हा एकच आहे. परमार्थामध्ये साधक निघाला ना की त्याला प्रतिबंध करणारे हे देवच असतात. त्या देवाला असं वाटतं, जर हा उत्कृष्ट साधना करू लागला तर आम्ही राहतो स्वर्गामध्ये आणि हा आमच्या मस्तकी पाय देऊन आत्मस्वरूपाला प्राप्त होणार, म्हणून दुसऱ्याचा मोठेपणा देवाला सुद्धा सहन होत नाही. त्यालाही असं वाटतं नको याने उत्कर्ष करायला, म्हणून ते प्रतिबंध करतात. तया महेंद्रादी पदे करिताती वाटवदे, आणि रिद्धिसिद्धीची द्वंद्वे पडोनी ठाती प्रतिबंध करतात. परंतु हा आत्मज्ञान संपन्न महात्मा झाला तर त्या देवाच्याही हृदयामध्ये असणारा आत्मरूपाने हाच असल्यामुळे तो देवाचा देव जाणीजे. देखिला देखिला माये
देवांचा देव, देवाचा देव म्हणजे ब्रह्मच आहे असा अर्थ घ्यायचा. सगळ्या देवामध्ये श्रेष्ठत्व आहे. बाकीचे देव पुण्याईनं स्वर्गात जातात किंवा ब्रह्मलोकामध्ये सत्यलोकात जात असताना उपासनेनं जातात. पण हा तत्त्वज्ञानाने संपन्न असल्यामुळे देवाचा देव त्याला जाणावं. आणि माझ्या बाबतीमध्ये विचार केला तर भगवान म्हणतात, बाकीचे लोक त्याला योगी म्हणतात, माझ्या दृष्टिकोनातून तो देवाचा देव आहे. पुढे जाऊन सांगू, आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो. माझं तर तो चैतन्य आहे. चैतन्य म्हणजे आत्मा. तो माझा जीव आहे, तो माझा आत्मा आहे. ज्ञानी त्वात्मैव मे मतम. तो माझा आत्मा इतका माझा त्याच्यावर जीव भाव आहे. देवाचा आवडता तो आहे. भक्त जर आला की देवाला सुख होतं. याच अध्यायामध्ये आलं ना, दिठीचे पाहता निवीचे, का तोंड भरूनी बोलीचे, दाटूनी खेवदे जैसे कवन आहे. ज्याच्याकडे डोळे भरून पाहावं, तोंड भरून बोलावं, ज्याला कडकडून मिठी मारावी. असं अर्जुना, तुझ्यापेक्षा वेगळं कोण आहे मला? कोणीच नाही. म्हणजे अर्जुनाला पाहिल्याबरोबर देवाला सुख प्राप्त होतं. देवाचं चैतन्य आत्मा भक्त आहे, योगी आहे. आणि सर्वस्व त्याला म्हणतात, ज्याच्या एका प्राप्तीमध्ये सगळं मिळतं आणि ज्याच्या एका योगामध्ये सगळं जातं त्याला सर्वस्व म्हणतात. म्हणजे भगवंताला जर योगी किंवा भक्त मिळाला की देवाला असं वाटतं आपलं सगळं मिळालं. आणि भक्त आपल्यापासून दूर गेला की देवाला वाटतं आपलं सगळं शून्य झालं. ज्ञानोबाराय भगवंताकडे गेले. नाम याचे भेटी ज्ञानदेव आले, लोटांगण घातले नामदेवी. देवोनी आलिंगन प्रीतीच्या पडीभरे, पूजले आदरे यथाविधी. धन्य तो अवसरो संत समागम, करी तसे संभ्रम आवडीचा. हे सगळं बोलणं झालं. नामदेवराय म्हणले, पूर्वपुण्य माझे फळाशी आले. आज माझं पूर्वपुण्य फळाला आलं. श्रीगुरु भेटले ज्ञानदेव ज्ञानेश्वर. तुमच्या रूपाने मला श्रीगुरूंची प्राप्ती झाली. साक्षात परब्रह्ममूर्ती माझ्या समोर आली आहे. मग ते सगळा संवाद झाला. ज्ञानोबाराय म्हणाले, आमची अशी अपेक्षा आहे की तुम्ही आमच्याबरोबर तीर्थयात्रेत चाला. मला असं वाटतं म्हणे, तुझी या संगतीचे नित्य सुख घ्यावे, सार्थक करावे संसाराचे, भूतळीची तीर्थे पाहावी नयनी, असे आर्त मनी विष्णुदासा. माझी अपेक्षा आहे की तुमच्याबरोबर तीर्थयात्रा करावी. आता ते नामदेवरायाला इच्छा नाही पंढरपूर सोडून जाण्याची, पण मोठ्या माणसाला नाही म्हणता येत नाही. त्याने विचार केला, आपण देवाकडे हे प्रकरण सोपवू. आणि देव तर काही परवानगी देणार नाही. आणि देवाच्या मुखातून ऐकलं की ज्ञानोबा आपल्याला आग्रह करणार नाही. म्हणे मग स्वामी आपण पांडुरंगाला विचारू. भगवंताकडे गेले आणि भगवंताने नकार देण्याच्या ऐवजी पुरस्कार केला. वा 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 म्हणे, अरे नामदेवराया काय भाग्य तुझं. प्रत्यक्ष परब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर, करी तसे आदर संगतीचा. साक्षात ज्ञानोबाऱ्या संगतीचा आदर करता नक्की तीर्थयात्रा केली पाहिजे. नामदेवराला वाटलं, वा वा, ज्यांच्यावर विश्वास ठेवा त्यांनी ते यांनाच पाठिंबा दिला. म्हणून आपल्याला तीर्थयात्रा करावीच लागते. आता तीर्थयात्रा करायला निघाले तर भगवंताने एक वचन वापरलं, जावे स्वस्ती क्षेम यावे शीघ्रवत. अगदी चांगल्या प्रकारे तुम्ही निघा, पण लवकरात लवकर यावं. चंद्रभागेच्या पहिल्या तीरापर्यंत भगवान गेले. नामदेवराय जोपर्यंत आपल्या दृष्टी आड होत नाही तोपर्यंत तिथंच थांबले. नंतर माघारी आले तर भगवंताचा चेहरा उतरला. रुक्मिणी माता ते ओवाळण्याकरता ताट घेऊन आल्या तर भगवंताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण नेमकं झालं काय? म्हणे, अगं रुक्मिणी, माझं सर्वस्व गेलं. आता सुख सर्वस्व माझे चैतन्य तो. हा नामा माझा सुख सर्वस्व आहे, तो माझा आत्मा आहे. ज्ञानोबाऱ्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर मला अडचण ती नाही, पण नामदेवरायाचा लहानपणापासून झालेला जो संयोग आहे ना, त्या संयोगाचा आता वियोग झाला तर मला असं वाटतं आता सगळं गेलं. आता पंढरीसारखं क्षेत्र आहे, 16,108 धर्मपत्नी आहे, द्वारकेच्या सुवर्णाप्रमाणे राज्य आहे. पण एक भक्त गेला की देवाला वाटतं आता काहीच राहिलं नाही. ज्याच्या एकाच्या जाण्यामध्ये सगळं जातं आणि ज्याच्या एकाच्या येण्यामध्ये सगळी प्राप्ती होती त्याला म्हणतात सर्वस्व. आणि तो माझा भक्त आहे. आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो. म्हणून जो योगी आहे ना, तो योगी पुरुष काही सामान्य नाही. तो देवाचाही आत्मा आहे, ब्रह्मरूपाने व्यापक आहे. आणि त्याला पाहिल्यानंतर मलाही प्रेम प्राप्त होतं. देवाला सुख प्रदान. 12व्या अध्यायामध्ये ओवी बघा एक, अर्जुना कादो भक्त, तोची योगी तोची मुक्त, तो वल्लभामे कांताई सापडी,
आणखीन एक पुढे बघा, तो पाहावा त्याच्यामुळे मला सुख प्राप्त होतं, अशी एक ओवी आहे. तो पाहावा हे डोळे म्हणून अचक्षुष्यमच डोळे, हाती चिनीला कमळे पुजू तया ते तयाच्या आम्हा व्यसन, तो आमुचेनीचे ध्यान किंबहुना समाधान तो मिळते. मला ही ओवी अपेक्षित होती. तो आमचं ध्यान आहे, आम्ही त्याचं ध्यान करतो, त्याची आम्हाला आवड आहे आणि तो मिळाला की आम्हाला समाधान मिळतं. किंबहुना समाधान तो मिळते. म्हणून ज्या भगवंताच्या प्राप्तीमध्ये जगाला सुख आहे, म्हणजे ज्याच्या प्राप्तीमध्ये जगाला सुख होतं त्या सुखरूप परमात्म्याला भक्ताच्या प्राप्तीत सुख आहे. म्हणून असं आहे, विज्ञानम आनंदम ब्रह्म किंवा सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, सुखरूप असणाऱ्या परमात्म्यालाही सुखरूपता प्रदान करून देण्याचं सामर्थ्य भक्तामध्ये आहे, योगी पुरुषामध्ये आहे. भगवान म्हणतात, सुख सर्वस्व माझे चैतन्य, तो माझा आत्मा आहे आणि तो माझा जीव आहे, त्याच्यावर माझं पराकोटीचं प्रेम आहे. असा भाव इथपर्यंत सांगितला. आणखीन पुढच्या काही ओव्या फारच गोड आहे, पण त्याचा चिंतनाचा विचार आपण उद्या करू. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय.